नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती. सकाळी 10:30च्या दरम्यान सेन्सेक्स जवळजवळ 900 पॉईंटने खाली होता. त्यानंतर मात्र रिकव्हरी झालेली आहे. तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 332 पॉईंटने घसरून 76,060 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 102 पॉईंटने घसरून 23,767 वर बंद झालेला आहे. चालू आठवड्यात सर्व 5 दिवस मार्केटमध्ये घसरण झालेली आहे. याची दोन मुख्य कारणे म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. तसेच हे युद्ध सुरू असल्यामुळे क्रूड तेलाच्या प्राइसेस वाढत आहेत. यामुळे ही घसरण झालेली आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE IT इंडेक्स 0.66% वर आहे. BSE FMCG इंडेक्स 0.20% वर आहे. BSE ऑटो इंडेक्स 0.96% खाली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: HCL टेक्नॉलॉजी 2.11%, विप्रो 1.32%, सिप्ला 1.26% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: बजाज फायनान्स 2.60%, इटर्नल 2.47%, महिंद्रा अँड महिंद्रा 2.11% अशी घसरण आहे. आज देशीय वित्तीय संस्थांनी 5,454 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. FIIने 383 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. रुपयाचा दर स्थिर आहे. शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे. सोमवारी पुन्हा भेटूया. धन्यवाद.